नमस्कार मित्रांनो, संजय जांभेकर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, आपण कसे आहात? तुम्ही चांगला असाल मी अशी आशा करतो. आणि आजच्या आपल्या या विषयाला आपण सुरुवात करूया. तर अनेकांनी म्हाडा, PMRDA, PCMC या ठिकाणी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत आणि अनेक जण विचारत आहेत ते दोन्ही तीन ठिकाणी ज्या किमती आहेत तर त्या किमतीमध्ये जो फरक आहे तर त्याबद्दल विचारणा करत आहेत. बरेच सबस्क्रायबर आहेत की ज्यांनी मला विचारलेलं आहे की PMRDA हा जो प्रोजेक्ट आहे हा आहे सेक्टर नंबर 12 भोसरी या ठिकाणी, आणि दुसरा जो आहे PCMCचा जो आहे आळंदी जवळच्या रुडुळगाव या ठिकाणी तो प्रोजेक्ट सध्या चालू आहे. त्या ठिकाणी जवळपास 1190 इतके फ्लॅट आहेत ते EWS या स्कीम मधले आहेत. तो आपले बरेच व्हिडिओ आपण खाली मागेच गेलेले आहेत, ते तुम्ही थोडं जरा पहा. त्यामध्ये बरीच काही माहिती मी दिलेली आहे. सेक्टर नंबर 12 PMRDA येथे 1 BHK आहे, 2 BHK आहे, बाहेर जे ग्राउंड आहे ग्राउंडची खूप काही माहिती मी दिलेली आहे. इथलं डेचे केलेले आहेत आणि नाईटचे पण मी ब्लॉग केलेले आहेत. अशी खूप सारी इन्फॉर्मेशन म्हणजे जे प्रिव्हियस जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा, त्यात मला खूप काही माहिती मिळून जाईल. तरी पण अनेक जे सबस्क्रायबर आहेत ते मला विचारत आहेत की या ठिकाणी जे इथे 25% म्हणजे सेक्टर नंबर 12 भोसरी येथे 25% म्हणजे पहिला भरणा त्यांना भरायचा आहे. जेव्हा त्यांचं लॉटरीमध्ये जेव्हा त्यांचं नाव अलॉट होईल तेव्हा त्यांना पहिल्या 15 दिवसामध्ये हे 25% अमाऊंट भरायचे आहे. म्हणजे हे तर 25% का? आणि PCMC म्हणजे आळंदीकडचं रुडुळगाव या ठिकाणी PCMC कडून जे 1190 जे फ्लॅट आहेत EWS स्कीम मधले त्यांच्याकरता 10% अमाऊंट ही सुरुवातीला त्या ठिकाणी जे विजेते होतील त्यांना 15 दिवसांच्या आतमध्ये ही रक्कम भरायची आहे. तर तिकडे PCMCचे 10% आणि PMRDAचे 25% असा डिफरन्स का, असं सबस्क्रायबरने मला विचारलं होतं. तर त्यांना मला सांगायचं आहे की दोघांचा कारभार हा पूर्णतः वेगळा आहे. PCMC पूर्णतः वेगळा आहे आणि PMRDA हे पूर्णतः वेगळं आहे. प्रत्येकजण आपापल्या मनाने ही रक्कम ठरवतो. त्या ठिकाणी जो भाग आहे किंवा तिथला जो परिसर आहे तो किती डेव्हलप आहे त्यावर त्याची ती प्राइस काढतात, हे झालं वेगळं. परंतु शेवटी या अर्जदाराकडून किती रक्कम सुरुवातीला घ्यायची हा त्यांचा निर्णय असतो. आशा करूया बरेच आपले अर्जदार आहेत त्यांची पण इच्छा आहे की 25% म्हणलं तर जवळपास 3 लाखाच्या पुढे ही रक्कम चाललेली आहे. तर ते 10% पर्यंत जर हे रक्कम आली तर बरं होईल, कारण 10% रक्कम भरणं सोपं आहे. 25% म्हणजे जवळपास 3-3.5 लाख रुपये होतात हे 1 BHKला, आणि 2 BHKला जवळपास 9 लाख रुपये होतात. त्याची प्राइस जवळपास 35 लाख आहे 2 BHKची प्राइस. तर इतकी रक्कम सुरुवातीला भरणं शक्य आहे का? तर शक्य नाही. एक सर्वसामान्य व्यक्ती इतकी रक्कम गोळा करून भरू शकत नाही, हे तुम्हाला माहीत आहे. मी वारंवार ह्या गोष्टी पुन्हा रिपीट करतोय. जर ह्या ठिकाणी शेवटच्या क्षणामध्ये जर रक्कम जर कमी झाली 10% पर्यंत तर ते चांगले होईल. परंतु सांगू शकत नाही. सध्याला जे पत्रक आपलं जे आलेलं आहे, सुरुवातीला आलेलं निघालं पत्रक, तर त्याच्यामध्ये ही 25%च रक्कम तिने सांगितलेली आहे. तरी आमच्या ज्या ताई आहेत त्या ताईने पण एक मला क्वेश्चन केला होता की महिलांच्या नावे जर भरल्यास कोणकोणते फायदे होतील? तर नक्कीच फायदे होणार आहेत. आज नाही, उद्या नाही, तर इन फ्युचरमध्ये खूप मोठे फायदे नक्कीच होणार आहेत. महिलाच्या नावे घर असणं कधीही चांगलंच आहे. आपण जर प्रिव्हियस जर पाहिलं तर महिलांसाठी सरकारने अनेक सोयीसुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. साठी मोफत शिक्षण सुरू केलेलं आहे, हा एक झाला फायदा मोठा. त्यानंतर लाडक्या बहिणीची स्कीम ह्या सरकारने काढली, कारण या सरकारला कळून चुकलं होतं की स्त्री ही अतिशय महत्त्वाची आहे. ती घरातला कारभार खूप चांगल्या प्रकारे करू शकते आणि महिलांच्या या बचत गटातून हे सिद्ध झालेलं आहे. अतिशय चांगल्या प्रकारे ह्या महिला आपला बचत गट चालवतात. कारण महिला म्हणजे कसं आहे की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. शिकलेली स्त्री ही घरादाराला पुढे घेऊन जाईल, असं एक म्हण आहे. ते सार्थकच आलं आहे. ज्या महिलांच्या ताकदीमुळं आपण निवडून आलो तर त्या महिलांसाठी आपण जर काही योजना स्कीम करत राहिलो तर नक्कीच आपलं सरकार स्थिर राहू शकतं. हे सरकारला समजल्यामुळे
सरकारने अनेक योजनांचा भडीमार सुरू केला आहे मित्र हो. तर नुकतंच त्याने पिंक रिक्षा म्हणून ही स्कीम योजना सुरू केलेली आहे. महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी शासनाने पिंक रिक्षा योजनेची स्कीम लागू केलेली आहे. त्याचबरोबर ज्यांच्या नावावरती समजा पुरुषांच्या नावावरती सिलेंडर आहे, जर त्या ठिकाणी महिलाच्या नावावर जर सिलेंडर असेल तर त्या ठिकाणी एका वर्षात 3 सिलेंडर फ्री, अशा पण बरेच काही स्कीम आहेत. तर याचबरोबर सांगायचं उद्देश तर येणाऱ्या काळामध्ये ज्या महिलांना घर नाहीत तर त्या महिलांच्याच नावे EW स्कीममध्ये त्यांना घर देण्याची देखील एक स्कीम सुरू होणार आहे. अशा मी सांगण्याचा उद्देश काय की ह्याच्या एवढ्या स्कीम आहेत तर अनेक स्कीम राबवत आहेत. म्हणून महिलांची नावे जर आपण अर्ज भरलात तर सगळ्यात हे योग्य राहील असं माझं मत आहे. तर मित्रांनो, महिलांच्या नावे जर लाईट बिल असेल किंवा टॅक्स पावती जर असेल आपल्या ह्या घराची टॅक्स पावती, तर त्यात देखील महिलांना जे पर्सेंटेज आहे टक्केवारी ही कमी होते. आणि आणखी एका सबस्क्रायबरने मला विचारलं होतं की ह्या ठिकाणी जे 45 बिल्डिंग आहेत त्यांचं जे आकार उकार वेगळा आहे, थोडासा जुना वाटतो किंवा त्याला खूप वेगळं वाटलं. परंतु मित्र, त्यांना मला एवढं सांगायचं आहे की PCMCच्या अगदी हा जवळ भाग येतो. अगदी 5 किलोमीटरच्या अंतरावरती हे आपलं सेक्टर नंबर 12 बोसरी हे ठिकाण येतं आणि हे अतिशय उत्तम आहे. सर्वसामान्य लोकांसाठी हे खूपच चांगलं आहे. परंतु ज्यांची इच्छा मोठी आहे, स्वप्न मोठे आहेत, त्यांना हे योग्य नाही आहे. कारण इतक्या स्वस्तामध्ये या ठिकाणी कुठेही घरं मिळणं पॉसिबल नाही आहे. तर तुम्ही एका चांगल्या ठिकाणी ते फ्लॅट घर बघू शकता. तर मित्र हो, तुम्हाला सांगायचं आहे की वाल्हेकरवाडी सेक्टर नंबर 30-32 या ठिकाणी जे आपले 1 BHK आहेत, म्हणजे LIG ग्रुपच्या अंतर्गत येणारे 1 BHK, त्या ठिकाणी मला वाटतं भरपूर फ्लॅट शिल्लक आहेत. कारण माझ्या 1-2 मित्रांनी मला फोन केला, त्यांना मेल गेलेले आहेत की तुम्ही फ्लॅट घ्यायला आमच्याकडे या. ची किंमत जवळपास 28 लाख रुपये आहे आणि त्याचा 10-25% हे जे भरणं आहे हे जवळपास जास्त, जवळपास 7 ते 8 लाख रुपये स्टार्टिंगचा डाऊन पेमेंट असेल. तर तुम्हाला देखील जर तुम्ही वाल्हेकरवाडी या ठिकाणी फॉर्म भरला असेल आणि ज्या फ्लॅटला रिस्पॉन्स कमी आहे किंवा कमी अर्ज आले आहेत, तर अशा अर्जदारांना PMRDA मेल पाठवत आहे. मेलच्या माध्यमातून त्यांना आपल्याकडे ते बोलावून घेत आहेत आणि त्यांना ते फ्लॅटचं वाटप करीत आहेत. जर ह्या ठिकाणी आपल्याकडे 2 BHK जे आहेत सेक्टर नंबर 12 मध्ये 2 BHK, तर ह्या ठिकाणी देखील जर रिस्पॉन्स जर कमी असेल, त्यांनी कोणी अर्ज केला असेल, त्यांना अगोदर मेल येतो, फ्लॅट घ्यायला या, ताब्यात घ्या आणि जे काही प्रोसेस तुमची आहे ती प्रोसेस पूर्ण करा म्हणून सध्या असं मेल यायला सुरुवात झालेली आहे. परंतु या ठिकाणी सेक्टर नंबर 12 EWS या ठिकाणी फक्त 47 फ्लॅट शिल्लक आहेत. तर यात थोडंसं कॉम्पिटिशन जास्त आहे. खूप लोकांनी यासाठी अर्ज केलेला आहे आणि याचा निकाल लागणार आहे 22 जानेवारी या रोजी. तर आपण तेही बघूया. तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी ब्लॉग थांबूया. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, वाहने जपून चालवा, नेहमी आनंदी राहा. भेटूया दुसऱ्या माहितीमध्ये. धन्यवाद. थँक्यू. बाय.